शेतकरी मित्रांनो नमस्ते. बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले, मेसेज आले, काही जणांनी कमेंट केल्या की सर शेवगा शेती परवडते का? तर शेतकरी मित्रांनो, शेवगा शेती 100% परवडते. कारण एक म्हण आहे की गरिबांची गाय शेळी, तसं गरिबांचं पीक शेवगा आहे. ती कमी खर्चात कमी पाण्यावरती येणारं हे पीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याला लाईफ 10 वर्ष आहे. तुम्ही एकदा लागवड केली की ह्याला 10 वर्ष परत सांदमोड करायची काहीसुद्धा आवश्यकता नाही. आणि शेवगा हे पीक का परवडतं शेतकरी मित्रांनो? तर इतर पिकं जी आहे ती म्हणजे कुठलीही फळबाग घ्या, ते जर भार फेल गेला आपल्याकडून तर वर्ष वाया जातं. आणि त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याला म्हणजे फार मोठ्या प्रमाणात अडचण येते. कारण एवढ्या मोठ्या आसमानी संकटाला तोंड देऊन ही पिकं उभा करायची. बऱ्याच शेतकऱ्यांकडे भांडवल नसतं आणि बाहेरून पैसे काढायचे, बँकांचं कर्ज काढायचं, खाजगी सावकारांकडून कर्ज काढायचं, त्यातनं पिकं उभा करायची. मग निसर्गाची साथ नाही मिळाली, काय अडचणी आल्या तर पिकं म्हणजे प्लॉट फेल जातात, 1 वर्ष वाया पडत जातं. त्याच्यामुळे शेतकरी आपला एक कर्जबाजारी होतो. पण शेवगा हे पीक असं आहे शेतकरी मित्रांनो की 80% निसर्गावर आहे, 100% 80% निसर्गावर आहे. फक्त 20% तुम्ही ह्याला रासायनिक मग त्याच्यामध्ये खतमात्रा असेल, औषध असतील, कीटकनाशक असेल, ह्याचा फक्त 20%च वापर करायचा आहे. म्हणजे जास्त खर्च करायचं का ह्याला आवश्यकता नाही. पण ह्याचा विषय असा आहे शेतकरी मित्रांनो, समजा आपल्या शेवग्याला ह्या स्टेजला कळी निघाली आणि ह्या स्टेजला कळी निघाल्यानंतर अवकाळी पाऊस जर पडला तर पावसाचा आणि शेवग्याचा 36चा आकडा आहे. पाऊस पडला की तुमचं सेटिंग म्हणजे लहान लहान जे सेटिंग निघालेलं आहे ते गळून जातं. फ्लावरिंग उमललेलं पूर्ण निघून जातं. पण मिटलेल्या फ्लावरिंगला पावसानं काहीसुद्धा होत नाही. फक्त उमललेलं आणि लहान लहान सेटिंग जे निघलेलं आहेत, लहान लहान कोंबडे निघलेले असतात, ते सेटिंग गळून जातं. पण परत पुढच्या वरच्या टप्प्याला कळी निघते आणि परत म्हणजे ह्याचं कंटिन्युअसली कळी निघणं, सेटिंग म्हणजे असं कंटिन्यू चालूच राहतं त्याचं स्टेप बाय स्टेप. त्याच्यामुळं शेवगा पीक फेल जात नाही. म्हणून शेवगा हे पीक चांगलं आहे. म्हणजे तुम्ही इतर पिकांसारखं नाही की बाबा फेल गेलं परत खत टाका, मटेरियल टाका, असं नाही. म्हणजे 100% तुमचा एखादं वर्ष खराब जर लागला तर आता ह्याच वर्षी बघा, म्हणजे गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्रात 13 मेलाच पाऊस चालू झाला आणि पाऊस म्हणजे भयानक पाऊस झाला, प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला. त्याच्यामुळं ह्या वर्षी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी साधारणतः 250-300 रुपयाच्या पुढं बाजारभाव राहिले. कारण बागा सेटिंग झाल्या नाही, त्या म्हणजे बागांना मालच सेटिंग झाला नाही. ज्यावेळेस जमिनीचा pH सगळं ज्यावेळेस मेंटेन झालं म्हणजे साधारणतः मार्चमध्ये, आणि मार्च नंतर परत मग कळी निघाली, सेटिंग व्हायला बागांना सुरुवात झाली, तर नंतर मग शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी पैसे झाले. म्हणजे आपला भार फेल गेला नाही. तर शेवग्याचं हे वैशिष्ट्य आहे शेतकरी मित्रांनो. तसं इतर बागांचं कसं आहे, फेल गेलं पीक की पुढच्या वर्षी परत त्याला धरायचं, पुढचा भार धरायचा, परत छटणी करा, ही करा, म्हणजे भरपूर त्याला परत खतं, परत मटेरियलचा डोस परत द्या, पाठीमाग केलेल्या औषधांचा खर्च वायपट जातो. तसं शेवगा हे पिकाचं नाही. शेवगा हे पीक अतिशय उत्तम आणि चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी. आणि पाणी ह्याला पावसाळ्यात तर पाणी लागतच नाही. ह्याला पाणी लागतं म्हणजे साधारणतः मार्चपासूनच फेब्रुवारीपासून पाणी लागतं ह्याला. ते पण साधारणतः दिवसाला 3 ते 4 तास पाणी झालं तर सफिशियंट होतं. म्हणजे ह्याचं तेवढ्या पाण्यात ह्याचं भागून जातं. तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो, शेवगा शेती 100% परवडते. इतर आता आपण मका वगैरे ऊस लावतो त्याच्यापेक्षा तर 100% चांगल्या पद्धतीचं पीक आहे. आता ऊसाचा विचार केला तर ऊसात शेतकऱ्यांना पडतळ किती राहते ते आपण बघतोय. मका असेल, सोयाबीन असेल, इतर कडधान्य पिकं आहेत. म्हणजे या भुसारामध्ये काय होतं, ट्रॅक्टरची मेहनत, कष्ट, त्याचं उत्पादन, बाजारभाव, या गोष्टीचा विचार केला तर ही बाकीची पिकं परवडत नाही. तसं शेवगा हे पीक अतिशय उत्तम आहे. त्याच्यामुळे शेवगा बऱ्याच जणांना विचारलं होतं की शेवगा पीक सर परवडतं का? तर 100% परवडतं. फक्त
यशोगाथा बघून तुम्ही म्हणजे यशोगाथा म्हणजे कसं आहे, व्ह्यूज येण्यासाठी काय होण्यासाठी त्याच्यासाठी ती यशोगाथा बनवते ती 10 लाख उत्पन्न, कोटी रुपये उत्पन्न असं नाही. ते यशोगाथा बघून तुम्ही शेती करू नका. साधारणतः आपल्याला 1 एकरामध्ये कमीत कमी खर्च वजा जाता 2 ते 2.5 लाख रुपये राहिले पाहिजेत. ह्या हिशोबानं तुम्ही जर शेती केली तर तुम्ही 100% शेवगा हे पीक उत्तम आहे. परंतु यशोगाथा बघून जर तुम्ही एकरी 7 लाख 8 लाख 5 लाख रुपये राहतात, ह्या जर गोष्टी ऐकून तुम्ही जर शेवगा शेती केली तर तुम्हाला 100% हातामध्ये निराश येणार. कारण हे 80% मी पहिल्यांदा सांगितलं 80% निसर्गावर आहे. निसर्गाने साथ दिली तुम्हाला, तुम्ही कमी खर्चात तुम्हाला म्हणजे पाहिजे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन होणार. पण जर निसर्गानं जर साथ दिली नाही तर तुम्ही कितीही खर्च करा ह्याला, तुम्ही कितीही खत मात्रा द्या, कितीही औषधं मारा, काही करा, अजिबात काय चालत नाही. आता समजा तुमचं फ्लॉवरिंग निघलं आहे भरपूर झाडाला आणि ह्या स्टेजला दिवाळीच्या आसपास 10व्या महिन्यात म्हणजे अवकाळी पाऊस पडतो. तर अशा टायमाला जर अवकाळी पाऊस पडला तर ही कळी पूर्ण खाली ड्रॉप होऊन जाते. आज जर पाऊस पडला तर उद्या सकाळी जर तुम्ही आला तर अगदी प्राजक्ताच्या सड्यासारखं तुम्हाला झाडाखाली पांढरं शुभ्र हातरून झालेलं दिसतं. मग तिथं तुम्हाला कुठलं औषध मारणं किंवा काय करणं काहीही पर्याय अजिबात सुद्धा नाही. तर अशा पद्धतीनं शेवगा शेतीचं आहे शेतकरी मित्रांनो. तर मी आत्ता सांगितल्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर 100% शेवगा शेती परवडते आणि शेवगा शेती चांगली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपणा सर्वांसाठी उपयुक्त आणि नवीन माहिती घेऊन येऊया. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.